माझेही काही क्लायंट जे रिअल इस्टेटमध्ये आहेत किंवा जे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीजमध्ये आहेत आणि त्यांना असं वाटतं की हे आपण दोन्ही क्लब करून आपण स्वतःचं सेकंड होम करू शकतो. याच्यात बेनिफिट काय होतं तुमचा, जेव्हा तुम्ही एंड टू एंड जागा स्वतःची घेऊन करता तेव्हा एकतर होतं तर तुम्हाला मोठी जागा मिळते. वर्स्ट केस सिनारिओ काही नाही झालं तरी जागेचं अप्रिसिएशन हा एक पार्ट असतोच ना, तरी पण तुम्ही ॲटलीस्ट जागा विकून तरी तेवढं कमवू शकता. सेकंड मग तुम्ही त्याच्यावर लावलेलं कन्स्ट्रक्शन सेल्फ यूज स्वतःसाठी वापरलं. रिअली तुम्ही त्या स्टेजला असाल तर बिझनेसमध्ये तुम्ही पहिलेच खूप जास्त हेवी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. पण तुम्ही मी जसं म्हटलं की एक फार्म हाऊसनी सुरू केलं, छोट्याशा ह्यानी सेटअपनी सुरुवात केली, यू चेक इट आउट, टेस्ट अँड ट्राय, आणि मग नंतर पुढे गेला. मग नेक्स्ट लेवलला तुमचं रेंटिंग पार्ट आला. आणि थर्ड लेवल इन्कम सम ऑफ द बिझनेस ओनर सिरियसली ऑप्ट फॉर इज अ टॅक्स फ्री इन्कम. खरंच तिथं शेती करताय त्यातनं कमवताय, तुम्ही जे फार्म हाऊस रेंटलवर देताय त्यातनं कमवताय, हे टॅक्स फ्री इन्कम आहे. सो बिझनेस ओनर जेव्हा बिझनेस पॉईंटनी फार्म हाऊस बघतो ना तेव्हा हे 4 इन्कम्स बघतो: लँडचं कॅपिटल अप्रिसिएशन, सेल्फ यूज, रेंटल यूज आणि टॅक्स फ्री इन्कम.